न्यूज18 लोकमतवर दृश्य बघतायत लोक, काय सांगाल आता? काय परिस्थिती आहे? पोलीस काय प्रतिक्रिया देत आहेत? स्थानिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? कालची जी घटना घडली ती खरंच भीतीदायक होती आणि त्या घटनेनंतर आता नागपूर पोलिसांनी जवळपास 40 ते 50 युवकांना ताब्यात घेतलं आहे। त्या घटनेच्या जवळ असलेले किंवा ज्या घटनेच्या आजूबाजूला जे दिसले ते सगळ्यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले। आता त्यामध्ये अनेक युवक आतमध्ये या गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या आतमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। त्यासोबतच आता त्या युवकांसोबत पुढील प्रक्रिया केली जाणार आहे। मेडिकलला इथून घेऊन जाणार आहे। मेडिकल तपासणी त्यांची केल्यानंतर पुढे काय निष्पन्न होत आहे आणि त्यानंतरच या सगळ्याची त्याच्यासोबतच त्यांचे काही नातेवाईक आपण पाहू शकता की आलेले आहेत। आपण नातेवाईकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करू की काय एकंदरीत नक्की पूर्ण काय घटना होती। ताई, काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीचं हे काय झालं होतं काल आणि तुम्ही आता इथे काय आलात, कशासाठी आलात? मेरा बेटा मराठी में। आप यहाँ किस लिए आए हो, क्या कहेंगे? मेरा बेटा कल रात से यहाँ पे है। आपका बेटा यहाँ पे है कल रात से। क्या कल वो कहाँ था, किस तरह उसे लाया गया है? वो हिबरी नगर में हम लोग हिबरी नगर में रहते हैं। वो है ना ईसा तरावी पढ़ के निकला था, तो वो कुछ ना कुछ यहाँ पे आता ही है। रोज सामान उमान है ना, भालदापुरा में अच्छी चीजें मिलती है रमजान में, कभी कुछ तो लेने आया था। तो वो गाड़ी उसने महल पे भालदापुरा में ही रखा था, तो वो निकल रहा था तो पुलिस वाले उसको अंदर बिठा के ले गए और उसने कोटेबाजी कुछ भी नहीं किया है। पुलिस क्या कह रही है आपको, कब तक उसे छोड़ा जाएगा या क्या स्थिति है, क्या? वो ये बोल रहे हैं कि आप थोड़ा इंतजार करो। हम इंतजार कर रहे हैं। आप यहाँ पे कब से हो, क्या कहेंगे? मैं सुबह से आई हूँ, 7 बजे से। तर आपण पाहू शकता की या आई आहेत एका मुलाच्या आणि त्या सकाळी 7 वाजतापासून इथे आलेल्या आहेत आणि सकाळी 7 वाजतापासून इथे थांबून आहेत। त्या आपल्या मुलाची वाट पाहत आहेत। मुलाला आतमध्ये ठेवलेला आहे। आता तो मुलगा फक्त सामान आणायला गेला होता की नक्की काय करत होता, हे सगळे प्रश्नचिन्ह आहेत आणि पोलीस सगळ्या प्रकाराचं सीसीटीव्ही फुटेज तपासून चौकशी करत आहे। ऋषभ, अजून अशा किती व्यक्ती आलेले आहेत जे ज्यांना आतमध्ये टाकले, त्यांचे नातेवाईक आहेत आणि त्यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर गर्दी केली आहे? असे किती लोक आहेत? गर्दी आहे का या 1-2च महिला आलेल्या आहेत? या 1-2च महिला आलेल्या आहेत। गर्दी खूप मोठ्या प्रमाणात नाही आहे आणि पोलीस गर्दी होऊ देत नाही आहेत। जमावबंदी आहे, त्यामुळे इथे गर्दी केलेलीच नाहीये। प्रत्येकाला असं म्हणजे लांब ठेवण्यात आलंय किंवा एकत्र येऊ देत नाहीये। या भागामध्ये जमावबंदी लागू असल्यामुळे लोकांना एकत्र येऊ दिलं जात नाहीये। बरोबर, ज्यांच्याशी तू धन्यवाद, तू माहिती दिलीस ऋषभ त्याबद्दल। एका मुलाला, एका तरुणाला आत टाकलंय, म्हणजे जेलमध्ये टाकलेला आहे आता तरी तो पोलिसांच्या ताब्यात आहे। आणि असं असताना त्याच्या आईची प्रतिक्रिया होती। उदय तिमांडे आपल्याबरोबर आहेत। उदय, खूप जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे या प्रकरणामध्ये, जे सीसीटीव्ही दिसत असतील किंवा अजून काही लोक असतील जिथे दगडफेक झालेली होती, ज्या घरावर दगडफेक झालेली होती, त्या कुटुंबासोबत आमचे प्रतिनिधी उदय आहेत। उदय, सुवर्णा, मी सध्या पेशणे यांच्या घरी आहे आणि काल रात्री जे आहे ते सुनियोजित पद्धतीने हा जो कट आखला होता त्या कटाचा एक भाग म्हणून या पेशणे यांच्या घरावर सगळ्यात पहिला हल्ला जो आहे तो करण्यात आला। त्यांच्या या घराच्या पोर्चमध्ये आपण पाहतोय की त्यांनी जे काही सोबत आणले होते त्यामध्ये शस्त्र होते, गोटे होते, त्याचा हल्ला जो आहे तो या सगळ्या घरावर करण्यात आला होता। हे इथे लोखंडी ग्रिल होता, त्यामुळे या घरातल्या परिवारातील नागरिकांना जी ती सुरक्षा मिळाली। मात्र त्यांनी सोबत आणलेले गोटे असतील, दगड असतील, अगदी हे लोखंडाचे स्टँड असतील, हे आता यांच्या घरी इथं पडलेलं आहे। खिडकीमध्ये आपण पाहू शकतो की यांच्या घराच्या टाईल्स देखील नुकसान झालेलं आहे। इतक्या प्रचंड पद्धतीने हा सगळा हल्ला होता। पेशणे परिवारातले काही सदस्य आपल्यासोबत आहेत, ते दाखवत आहेत की त्यांच्या घराच्या आतपर्यंत, म्हणजे हॉलच्या आतपर्यंत हे सगळे तुकडे जे आहेत ते पडलेले आहेत गोट्यांचे। अजूनही आपण त्यांच्या सोप्यावर जर पाहिलं, खिडकीमध्ये पाहिलं तर धारदार अशा टाईल्सचे तुकडे करून आणले होते आणि त्यांनी हा सगळा हल्ला केला होता। मला सांगा, ज्यावेळी हा सगळा हल्ला झाला त्यावेळी तुम्ही काय करत होत्या? आता तो प्रसंग आठवला तर काय तुमच्या मनात भावना आहेत? आता तो प्रसंग आठवला तर खूप भीती वाटते। याच्या आधी असं प्रसंग कधीही नाही पाहिला आम्ही। एकदम अचानकच आले आणि गोटमार करायला लागले। माझ्यावर तर ते मोठा गट्टू उचलला होता फेकून मागायला।
पण वाचली. तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहे, म्हणजे किती भीती होती, काय नेमकं म्हणजे खूप भीती वाटत होती. त्यांचा तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न होता का? त्यांनी गट्टू माहित नाही, पण एकदम दगडफेक केली. का केली असावी दगडफेक आणि तुमच्यावरच का केली असावी? का माहित आता त्यांचा का उद्देश होता, पण आम्ही हिंदू असल्यामुळे केली असेल बहुतेक. पण हिंदूंवर का दगडफेक, म्हणजे काय नेमकं कसं झालं होतं काय माहिती? माहित नाही, ते एकदम अचानकच येऊन आले. एकदम एकदम हुजूमच आला त्यांचे. एकदम 500,000 लोक होते. एकदमच दगडफेक करायला लागले. काही समजलं नाही आम्हाला. ज्यावेळी हा सगळा हल्ला झाला तेव्हा तुम्ही कुठं होता आणि तुमच्या घरामध्ये आता त्या ग्रिल मधून दगड आले, ते नेमके कुठं होते तरुण? आम्ही इथे हॉलमध्येच बसून होतो आणि एकदम दगडफेक आली तर खिडक्या बंद करायला लागलो. माझे हस्बंड आले तर दार उघडलं तर त्यांनी गोटे फेकले. आमच्या गाड्या पाडल्या, 2 व्हीलर्स, कार पण जाळून घेतली पूर्ण. आणि आम्ही ते येतपर्यंत एवढी दगडफेक झाली आमच्यावर. मुलं दिसले वर जाताना तर त्यांनाही दगड फेकून मारले. तुमच्या मनात अजूनही भीती आहे त्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत? म्हणजे तुम्हाला भीती आहे की इथून पुढे असा हल्ला आणखी तुमच्यावर होऊ शकेल, कारण तुम्ही बॉर्डरवर असता या सगळ्या भागामध्ये? आता सांगता नाही, पण पोलीस बंदोबस्त आहे, पण काही यांचा भरोसा नाहीये आता. पण तुमच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती हे सगळं झाल्यामुळे मी सगळे आतमध्येच होतो. सासूबाई आहे म्हातारी, त्यांना पण आतमध्येच ठेवलं होतं. त्या किती म्हाताऱ्या आहेत आणि त्यांना हलवताना काय त्रास झाला? स्पेशल महिलांना हा सगळा अटक केला जात होता? आहे ते 80चे आहे, 80 वयाचे. त्यांना आम्ही आतमधल्या रूम मध्ये बसवलंय. तुमच्या मुलावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न? माझा मुलगा याच्यावर सुद्धा हल्ला गोटे फेकले, पण तो वर चालला गेला तेवढ्यात. पण आता तुमच्या घरातल्या या सोप्यापर्यंत हे सगळे गोटे पोहोचले, किती तीव्रतेनं मारलं, किती लोक होते? 500,000च्या वर लोक होते. इतक्या तीव्रतेने मारलं की आम्हाला खिडक्या बंद करायला सुधरत नव्हतं. तेवढ्याच वेळात पोलीस सुद्धा आमच्या घरात घुसले. त्यांना सुद्धा दगडफेक करत होते त्यांच्यावर सुद्धा. म्हणजे पोलिसांना देखील बचाव स्वतःचा करावा लागत होता. आमच्या घरात आले. नक्कीच आपण पाहतोय की किती भयंकर हा सगळा हल्ला होता, याची जाणीव आपल्याला होता. त्यांच्या डोळ्यामध्ये जे आहे ते पाणी येत होतं. तो सगळा प्रसंग आठवून अंगावर काटा उभा राहत होता. ज्यावेळी हा सगळा हल्ला झाला त्यावेळी तुम्ही काय करत होते आणि हे ठरवून सगळं केलं असं वाटतं? घरी आलो. घरून आल्यावर माझ्यावर दगडफेक झाली. 4-5 पोलीस आले माझ्या घरी येऊन लपले. दोन लेडीज कॉन्स्टेबल माझ्याकडे 2 तास लपून राहिले. इतकी भयंकर दगडफेक होती की दगडाचा खच पडला रस्त्यावरती. रात्री कॉर्पोरेशनची गाडी आली आणि दगड साफ केले पूर्ण. पण मला सांगा, पोलिसांना लपून राहावं लागलं म्हणजे इतका भयंकर सगळा हल्ला? खूपच भयंकर. खूप मोठा माप होता. कमीत कमी 1000-2000 लोकांचा माप होता आणि सर्वांनी चेहऱ्याला मास्क बांधले होते. बरं, हे कोण होते त्यातलं? तुम्ही कोणाला ओळखता का किंवा तुम्हाला मी कोणाला ओळखत नाहीये. मला वाटते बहुतेक ते सगळे बाहेरचे असले पाहिजे किंवा समोरचे असले पाहिजे. ते मास्क बांधल्यामुळे मला ओळखू येत नाही. पोलिसांनी जर सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा जर चेक केला तर माहित पडेल की कोण आहे म्हणून. तुमच्या घराच्या आतपर्यंत दगड आले? इतक्या तीव्रतेने सगळे दगड मारले होते? खूप कमीत कमी 500 ते 1000 लोक होतात ते लोक. नक्की सुवर्ण, आपण पाहतोय की पोलिसांना देखील स्वतःचा बचाव करण्यासाठी घरात लपून राहावं लागलं. 500 ते 1000 लोकांचा मॉप होता असा यांचा आता दावा आहे. आणि ती दगडफेक इतकी जोरात होती की घरात निदान 15 फूट आतपर्यंत, म्हणजे त्या ग्रिल पासनं तर हा सोफा साधारणतः 15 फुटांचं अंतर असेल, त्या 15 फुटापर्यंत दगडाचं म्हणजे खिडकीचं नुकसान करून ते दगड आत आले होते. सुदैवानं तो दगड यांच्यापैकी कोणाला लागला नाही. अन्यथा जर हा कोणाला लागला असता तर त्यांचा जीव गेला असता. मला सांगा, त्यांनी गट्टू उचलला होता. तो गट्टू जर तुमच्यापर्यंत पोहोचला असता तर आज काय स्थिती असती? आज तुम्ही हे सगळं पाहायला असतं? वर पण मोठे मोठे दगड आले, काच फुटले वरचे पण, बेडरूमचे. त्याच्यामुळे भीती तर वाटतच आहे आता पण. म्हणजे तुम्ही हे सगळं आठवलं तर तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही बचावला, तुमच्यावर कृपा झाली आणि तुम्ही बचावल्या, अन्यथा तुम्हाला बहुतेक आजचा दिवस पाहता आला नसतो? हो, देवाची कृपाच आहे ही. मी वाचलो ते. काय नेमकी कृपा? कारण काय सगळं हे होतं? मंजर तर इतका भयंकर होता की पाहणं नव्हतं होत. आम्हाला पाहायला सुद्धा हे नव्हतं होत. इतके दगड आले एकदम. आणि कार सुद्धा जाळून टाकली आमची. 2 व्हीलर्स पण जाळणार होते, पण ते वाचले थोड्याशाने. नाही तर ते पाडले होते जाळासाठी. म्हणजे तुमच्या मनात भीती होती, मुलाला घेऊन, तुमचे पती बाहेर होते त्यांना घेऊन, ही सगळी भीती मनात हो हो, त्यांना भीती होती. मी त्यांना लवकर बोलवलं फोन करून आणि आतमध्ये घेतलं.
अंगावर काटा उभा राहतो सगळं आता आठवलं. हो हो खूप भीती वाटत आहे आता पण. मग आता इथून पुढे काय मागणी असेल तुमची? कारण या आता भागात तुम्हाला राहायचं आहे, समोर दुसरा गट राहतो, तुम्ही इथं राहता, त्यामुळे तुमचं घर आणखी रडारवर येऊ शकतं. आता तर बहुतेक आम्हाला सिक्युरिटी द्यायला पाहिजे आणि 24 तास इथे पोलीस राहायला पाहिजे, कारण की काही झालं तर आमच्या त्या गल्लीतनंच जास्त वाद उभरतोय, कारण की रोडच्या त्या बाजूला पूर्ण मोमेडियन एरिया आहे. नक्कीच आपण पाहतोय की त्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहे, भावना थांबत नाही आहे. कुठली तरी कृपा होती आणि त्यामुळे त्या आज आहेत. काल जर तो गट्टू त्यांच्या डोक्याला लागला असता, परिवारातल्या कुठल्या सदस्याला लागला असता, तर बहुतेक प्रसंगी त्यांचा जीव देखील गेला असता. त्यामुळे प्रचंड भीतीचं वातावरण आहे. त्यांना सुरक्षा देण्यात यावी, कारण इथून समोर दुसरा गट राहतो, कधीही त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे या भागामध्ये जे आहे ते 24 तास पोलीस सुरक्षा द्यावी अशी मागणी या पेशण्यांच्या घरून केली जात आहे. हे तेच पेशण्यांचं घर आहे ज्या घरावर काल सुरुवातीला पहिला हल्ला करण्यात आला होता, जो पेशणे परिवाराकडून दावा केला जातोय. त्या दाव्यानुसार साधारणतः 500 लोकांचा हा सगळा ग्रुप होता आणि या ग्रुपनं जो आहे तो सगळा हा हल्ला केला होता. आणि या हल्ल्यामध्ये जे आहे ते यांच्या गाडीचं नुकसान झालेलं आहे, यांच्या घराचं नुकसान झालेलं आहे. ज्या पद्धतीने या पेशण्यांच्या घरावर हल्ला झाला तो हा गट्टू होता. या गट्टूनं जे आहे ते त्या पेशण्यांवर जे आहे ते मारण्याचा जो आहे तो प्रयत्न या निमित्तानं केला गेला होता. आणि हा गोटा आता इथं आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्यासोबत आणखी एक परिवार आहेत ज्यांच्या घरावर सगळा हा हल्ला झाला होता. मला सांगा काय नेमकं रात्री झालं होतं, किती भीतीचं वातावरण होतं, तुम्ही आता हे सगळं आठवल्यावर काय काय भावना आहेत तुमच्या? आम्ही घरात जेव्हा आलो ना, आधी 4-5 वाजून काहीच नव्हतं. मग जेव्हा आलो ना, दगडफेक झाली सगळीकडे. इकडे जास्त दगडफेक झाली. दगडफेक झाल्यामुळे पूर्ण लाईट वगैरे बंद करून दिले मी आणि घरात गेलो. घरात गेल्यावर इथे खूप माहोल व्हायला लागला. खूप इकडे दगड, आमचा दरवाजा, मागचा टिनाचा दरवाजा तो वाजवायला लागले, काड्यांनी ठोकायला लागले. आणि मग ह्यांची गाडी जळली. मग तेव्हा लक्षात आले की ते हे काय, आणि आमच्याही गाडीच्या काचा वगैरे पूर्ण फोडून टाकल्या होत्या आणि पूर्ण खिडकी आतलं पूर्ण जळलेलं आहे. दाखवता येईल का ते? ही सगळी दृश्य तुम्हाला दाखवतोय. हे जे पेशण्यांच्या बाजूचं घर आहे, ज्या घराच्या बाजूला ही सगळी कार पेटविण्यात आली होती, त्यांच्या घराची खिडकी देखील जी आहे ती या तोडफोड करणाऱ्यांनी पेटवून दिली होती. ही सगळी घरातली दृश्य पाहतोय आपण. ही खिडकी जी आहे ती पेटवून देण्यात आली. सुदैवानं ही आग पसरली नाही, अन्यथा या घरामध्ये आजी मला सांगा, जर ही आग इथून पसरली असती तर काय काय स्थिती असती? पूर्ण हे जळलेलंच जळून गेलं असतं ना. पूर्ण अलमाऱ्या आहे. आजी पण गेलं. कसं तरी आम्ही आजींना ओढलं, स्वयंपाक खोली झोपवलं, खाली गादी सगळंच ओढलं त्यांना. बा उशी वगैरे आजीला उचलून असं दिलं आणि बाजूच्या घरी सोडून दिला त्यांना. आणि कारण त्यांनी पूर्ण धूळ आतमध्ये झालेला होता आणि घर जाणं, सामोरून दगड, मागून दगड, पोलीसवाल्यांना सुद्धा दगड मारले त्यांनी. पोलीसवाले सुद्धा पळाले. मग आम्ही प्रोटेक्शन देऊन मग त्यांना सपोर्ट केला. परिस्थिती म्हणजे तुमच्या आईचा या सगळ्या घटनेमध्ये काल जीव गेला असता, वेळीच जर हे सगळे लोक धावून नसते आले तर? जीव गेलाच असता ना, कारण त्यांना आम्हाला पण सुचलं नव्हतं ना यांना की कसं उचलून घरात न्यायचं. कारण त्या उचलता पण चालता नाही येत ना, त्या बेडवरच्या झालेल्या आहे पूर्ण बेडवरच्या. त्यांना ओढत ओढत आम्ही तिकडे गादी सकट नेलं तिकडे. तुमच्या डोळ्यामध्ये भीती मला पाहायला मिळत आहे. काय हा सगळा प्रसंग असेल? रात्री तुम्ही ज्यावेळी हे सगळं घडत होतं त्यावेळी तुमच्या मनात काय विचार होते? विचार म्हणजे सुचतच नव्हतं. पूर्ण भीती निर्माण होऊन गेली. काहीच सुचत नव्हतं की काय करावं काय नाही. त्या मुलांनी कसं तरी ते पाणी टाकलं, मडकं, जसं पाण्याचं मडकाचं उठलं हे केलं आणि पाणी टाकलं त्याच्यावर. आणि तेव्हा ती आग आणि बाहेरून मग या लोकांनी टाकलं, सगळ्यांनी, बाहेरच्यांनी वगैरे. घरात तर सुचतच नव्हतं काय. पूर्ण कपडे बाहेर जावं लागलं आम्हाला घर सोडून, कारण पुन्हा हे धूळ धूळ होतं ना, राहूच नव्हतं शकत ना. ज्यावेळी सगळं झालं त्यावेळी पोलीस तुमच्या मदतीला आले होते का? मागून होते ना पोलीस, सगळे होते मागून. पोलीस कमी होते. आम्ही कसं बाहेर बघितलंच नाही. आम्ही पूर्ण दरवाजा लावून, माहोल एवढा होता की आम्ही दरवाजा लावून आतमध्ये होतो. त्यामुळे 3 पोलीसवाले होते आणि 500 लोकांचे बांधापूर आणि मुसलमान उपद्रवी लोक होते हे सगळे. दगडफेक खूप चालू होती ना पूर्ण. त्यांनी दगड कुठून आणले होते? या सगळ्या परिसरामध्ये दगड आहे माहित नाही. त्यांचं प्लॅनिंग आम्हाला काहीच माहित नाही. आम्ही घराच्या बाहेर निघालोच नाही ना, कारण ते दरवाजा सोडून होते देत. आम्ही पूर्ण लाईट वगैरे सगळं बंद करून दिलं होतं. नक्कीच आपण हे सगळं दृश्य पाहतोय. हे मडके आणून या घराला लागलेली, या खिडकीला लागलेली आग विझवण्यात आली. जर ही आग विझवली नसती तर या खिडकीला लागून इथं एक वृद्ध महिला होती,
ती महिला या आगीमध्ये होरपळून बहुतेक त्यांचा जीव गेला असता, ही घर जळलं असतं, ही सगळी वस्ती दाटीवाटीची आहे. समजा एका घराला आग लागली असती तर ही आग या वस्तीमध्ये पसरायला वेळ लागला नसता. त्यामुळं अनर्थ होण्याची मोठी शक्यता होती. पोलिसांना देखील लपून राहावं लागलं. इतक्या भयंकर आणि वाईट पद्धतीनं हल्ला होता. 500 तरुणांचा घोळका जवळपास असल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे. त्यामुळे आता आपण ज्यावेळी नागरिकांशी संवाद साधतोय ते जे आपला अनुभव सांगत आहे त्यावरून हा किती वाईट अनुभव होता, अंगावर काटा आणणारा अनुभव होता असंच म्हणावं लागेल. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या तर त्यावर इतरही उपाय आहेत आपला निषेध व्यक्त करण्यासाठी. मात्र कोणाच्या जीवावर उठणं हा कधीच पर्याय असू शकत नाही. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे. मात्र ज्या पद्धतीनं या सगळ्या हल्ल्याच्या वेळी पोलिसांची भूमिका असायला पाहिजे होती ती नव्हती असा आरोप जो आहे तो केला जातोय. आता या सगळ्या भागामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तणावपूर्ण शांतता आहे. मात्र वेळीच जर पोलिसांनी खबरदारी घेतली असती, योग्य ठिकाणी योग्य पोलीस बंदोबस्त लावला असता तर बहुतेक ही घटना घडली नसती असं देखील मत आता इथं नागरिकांकडून व्यक्त केलं जातं. नक्की. उदय, आपण जी सगळी माहिती देताय आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा ती सांगूया. तुम्ही असेच सोबत राहा. मात्र उदय, सलग काही वेळ आपल्याला सगळी परिस्थिती नागपुरातली सांगतायत. चिटणीस चौकच्या आजूबाजूचा जो भाग आहे तिथे हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाचे लोक राहतात. पण आत्ता ज्या घरांवर हल्ला झालेला आहे ती घरं ही भीतीच्या छायेमध्ये आहेत. त्या घरांमधल्या सगळ्या जणी म्हणजे महिला असोत किंवा पुरुष असोत सगळेजण म्हणतायत की आम्हाला जीवाची भीती आहे. काल थोडेसे जर आम्ही सावध नसतो झालो, आयत्या वेळेला आलेल्या दगडफेकीत आमचा जीव गेला असता. मोठमोठे दगड घेऊन आलेले होते काही लोक, ते विशिष्ट समाजाचे होते. त्यांनी आमची घरं फोडण्याचा प्रयत्न केला, दगड आतमध्ये मारण्याचा प्रयत्न केला, बाहेर असलेल्या आमच्या गाड्या जाळून टाकण्यात आल्या आणि त्यामुळे आम्ही भीतीच्या छायेत होत. आमचा कधीही जीव जाऊ शकला असता अशी परिस्थिती होती. लाठ्या, काठ्या, दगडं, पेट्रोलचे तयार केलेले बॉम्ब ते घेऊन आलेले होते अशी माहिती समोर आली आणि 500च्या वर लोक आलेली होती. एका विशिष्ट समाजाची होती आणि त्यांनी आम्हाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, आमचं घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला असा आरोप हे सगळे स्थानिक करतायत आणि सध्या खूप भीतीच्या छायेत आहेत. डोळ्यातून पाणी येत आहे. उदय, एक सामान्य घरात राहणारी महिला तुला डोळ्यात पाणी आणून हे सांगत होती की मी हिंदू असल्यामुळे माझ्यावर अशा प्रकारे दगडफेक करण्यात आली, कदाचित मला जीवे मारून टाकण्यात आलं असतं, एक मोठा दगड माझ्या बाजूनं भिरकावण्यात आला होता.